नमस्कार मंडळी. 29 सप्टेंबर 2006 एक हत्याकांड झाला होता महाराष्ट्रामध्ये, ज्याने महाराष्ट्र हादरला होता. मी बोलतोय खैरलांजी हत्याकांड या विषयावरती. सुरेखा भुतमंगे, प्रियंका, रोशन आणि सुधीर या 4 जणांना मारून टाकण्यात आलं. अख्खं गाव जमा झालं होतं. लोकांनी त्यांच्या घरात घुसून त्यांना बाहेर काढलं, त्यांना नग्न केलं, त्यांच्यावर अत्याचार केला, त्यांना गावभर फिरवलं आणि शेवटी मारून टाकलं. आणि हे स्वतः बघत होते. त्यांचे वडील भैयालाल भुतमंगे हे स्वतः विटनेस आहेत या गोष्टीची. इतकं क्रूर गाव एका परिवारासोबत असं का वागलं असेल? सुरेखा भुतमंगे, काही लोक गावातली त्यांना त्रास देत होती. त्यांच्या विरुद्ध सुरेखा भुतमंगेंनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. शैक्षणिक आणि आर्थिक भुतमंगे परिवार हे प्रगती करत होते. काही जातीवादी लोकांच्या डोळ्यात ते खुपत होत. जातीय अहंकार आणि जातीय द्वेष मुळेच हे हत्याकांड झालं. आज ते खैरलांजी गाव, त्या खैरलांजी गावाचा वारसा हा दलित समाजाच्या संघर्षाचा प्रतीक झाला आहे. समाजासाठी सामाजिक न्याय आणि समाजासाठी हा एक प्रतीक झाला आहे. जातीय अहंकाराच्या विरोधात लढावा आणि लढायचं हे स्मरण त्या गावाने आपल्याला करून दिलंय. आजही अशा घटना घडतात, लोक बघतात आणि त्याला कानाडोळा करतात, त्याला बघून बघितलं न सारखं करतात. कारण की हा दलित वर्णव्यवस्थेत कधीच नव्हता, हा वर्णव्यवस्थेच्या बाहेर होता. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही मानतो, ज्यांनी ही परिस्थिती बघितली आणि या परिस्थितीवरती तोडगा काढला, सगळ्यांना सोबत घेतलं, संघटना तयार केली आणि शिक्षण घ्यायला सांगितलं. जय भीम, जय शिवराय.